पेत्राचे दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. ही पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व कामे ही सर्व अशी लयास जाणारी आहेत. म्हणून पवित्र वर्तणुकीत आणि सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत आणि तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे. त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टित्वे तप्त होऊन वितळतील. तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करते असे नवे आकाश आणि नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. म्हणून प्रियजन हो, ह्या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक आणि निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हाला असेच लिहिले आहे. तर प्रियजन हो, या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासूनच कळत आहेत. म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांती प्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये यासाठी जपून राहा आणि आपला प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत जा. त्याला आता आणि अनंतकालपर्यंत गौरव असो. आमेन. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. प्रमुख याजक, शास्त्री आणि वडीलजन यांनी येशूला बोलण्यात धरण्याकरिता परुशी आणि हेरोदी यांतील काहींना त्याच्याकडे पाठवले. ते येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आपण खरे आहात आणि कोणाची भीड मुरवत धरीत नाही. कारण आपण माणसांचे तोंड पाहून बोलत नसता, तर देवाचा मार्ग सात्विक भावाने शिकवित असता, हे आम्हाला ठाऊक आहे. कैसराला कर देणे रास्त आहे की नाही, आम्ही तो द्यावा की न द्यावा. पण तो त्यांचे ढोंग ओळखून त्यांना म्हणाला, माझी अशी परीक्षा का पाहता? एक नाणे घेऊन या, मला ते पाहू द्या. त्यांनी ते आणले. तेव्हा त्याने त्यांना विचारले, हा मुखवटा आणि हा लेख कोणाचा? ते त्याला म्हणाले, कैसराचा. येशू त्यांना म्हणाला, कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या. तेव्हा त्यांना त्याच्याविषयी फार आश्चर्य वाटले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.